श्री स्वामी समर्थ. नमस्कार कन्या राशींच्या माझ्या सर्व जातकांनो, तुमच्या आयुष्यात वर्षानुवर्षे चाललेला तो संत आणि कठीण काळ आता कायमचा संपणार आहे. कारण जून महिन्याचा हा पहिला आठवडा तुमच्या नशिबाला एक अशी कलाटणी देणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये थेट त्या 4 महाचमत्कारांबद्दल बोलणार आहोत जे या आठवड्यात तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. त्याआधी तुम्हाला एकच विनंती आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर नक्की क्लिक करा, जेणेकरून अशीच नवनवीन आणि मोलाची माहिती तुमच्यापर्यंत नेहमी सगळ्यात आधी पोहोचत राहील आणि तुमचा हाच पाठिंबा माझ्यासाठी नवीन ऊर्जा देणारा ठरतो. माझ्या प्रिय मित्रांनो, आता तुमच्या आयुष्यात जे काही अनपेक्षित बदल होणार आहेत ना, त्याला केवळ एक योगायोग समजू नका. कारण बऱ्याचदा जेव्हा आयुष्य एकदम संत आणि शांत वाटते, नेमके त्याचवेळी पडद्यामागे एका मोठ्या क्रांतीची तयारी सुरू असते. आणि तुमच्या बाबतीतही नेमका तो सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही फक्त इतरांसाठी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे निभावत आलात. स्वतःच्या इच्छा, आकांक्षा आणि भावनांना तुम्ही नेहमी बाजूला सारले आणि मनामध्ये नेहमी एकच खंत बाळगून राहिलात की हे संघर्षाचे दिवस नेमके कधी संपणार. तर कन्या राशींच्या मंडळींनो, तुमच्या याच मुख्य प्रश्नाचे उत्तर घेऊन जूनचा हा पहिला आठवडा तुमच्या दारात उभा राहिला आहे. हा काळ तुमच्यासाठी केवळ साधे बदल घडवणार नसून तुमच्या कष्टाचा संपूर्ण हिशोब चुकता करणारा ठरेल. ज्या अज्ञात कर्मामुळे किंवा ग्रहांच्या प्रतिकूलतेमुळे तुम्ही आजवर नाहक त्रास सहन करत होतात, त्या त्रासाचा पहिला कठीण अध्याय आता कायमचा समाप्त होणार आहे. आता तुमच्या आयुष्यात एका अगदी नव्या आणि वैभवशाली अध्यायाची सुरुवात होत आहे, जिथे नियती केवळ प्रेक्षक म्हणून पाहणार नाही तर तुमच्या प्रगतीसाठी स्वतः थेट हस्तक्षेप करणार आहे. या बदलत्या काळात घडणाऱ्या प्रत्येक घटना तुमच्या मनाला आणि विचारांना एक नवी उभारी देतील. म्हणूनच हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. कारण व्हिडिओच्या अगदी अंतिम भागात मी तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दलचे असे एक गुपित सत्य सांगणार आहे जे कदाचित आजवर तुम्हाला कोणीही सांगितले नसेल. चला तर मग जाणून घेऊया की या पहिल्या आठवड्यात नेमके कोणते 4 चमत्कार घडणार आहेत. त्यातला सर्वात पहिला चमत्कार म्हणजेच कन्या राशीच्या कर्माचे सुवर्ण गणित आता उघडणार आहे. कन्या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच अतिशय शांत आणि संयमी असतो, पण तुमच्या या शांततेच्या मागे तुम्ही भूतकाळात लढलेल्या असंख्य मानसिक लढाया लपलेल्या आहेत. तुम्ही कित्येक वेळा समोरच्या लोकांचा अन्याय सहन केला, तुमच्यावर खोटे आरोप झाले, तरीही तुम्ही केवळ शांत राहणे पसंत केले आणि मौन बाळगले. लोकांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली, तुम्हाला नेहमी कमी लेखण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःवर आणि आपल्या कर्मावर पूर्ण विश्वास ठेवून पुढे चालत राहिलात. हे सर्व काही हे ब्रह्मांड अत्यंत जवळून पाहत होते आणि आता त्याच चांगल्या कर्माची नोंद योग्य वेळी फळाला येणार आहे. जूनच्या या पहिल्या आठवड्यात कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आणि नक्षत्र देवतेचा शुभ प्रभाव तुमच्या नशिबाचा जुना हिशोब अत्यंत सकारात्मक रीतीने उघडण्यास सुरुवात करत आहे. याचा अर्थ असा नाही की कोणाला लगेच शिक्षा होईल, पण सत्य इतक्या प्रकाशाने आणि स्पष्टपणे जगासमोर येईल की कोणत्याही खोट्या गोष्टीला तुमच्यासमोर टिकणे अचूकपणे अशक्य होईल. ज्या स्वार्थी लोकांनी भूतकाळात तुमच्या कष्टाचे श्रेय स्वतःच्या नावावर लाटले, ज्यांनी तुमच्या पाठीमागे राजकारण करून तुमच्याशी विश्वासघात केला किंवा ज्यांनी तुमच्या निष्ठेवर संशय घेतला, तेच लोक आता स्वतःच्या कर्माच्या जाळ्यात आणि अडचणीत सापडतील. कन्या राशींच्या लोकांना तुम्हाला कोणाचाही सूड घेण्याची किंवा कोणाशी वाद घालण्याची अजिबात गरज नाही. कारण वेळ आणि निसर्ग स्वतः प्रत्येकाचा हिशोब करत असतो आणि विश्वामध्ये एक न्याय प्रस्थापित करतो. या काळात तुम्हाला अचानक आतून अशी जाणीव होईल की तुम्ही तुमच्या जागी अगदी योग्य होतात आणि ही आत्मिक जाणीव तुमच्यासाठी खूप मोठी ठरेल, कारण ती तुमचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा 100 पटीने वाढून देईल. आणि जेव्हा हा आत्मविश्वास परत येतो तेव्हा माणसाचे आयुष्य खूप वेगाने प्रगतीकडे धावू लागते. हा चमत्कार जरी बाहेरून अत्यंत शांत वाटला तरी तो तुम्हाला आतून प्रचंड मानसिक समाधान आणि आनंद देऊन जाईल. आता दुसरा अत्यंत महत्त्वाचा चमत्कार म्हणजे अचानक मिळणारा नियतीचे एक अद्भुत संकेत, जो तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलून टाकेल. हा चमत्कार खूप सुप्त स्वरूपात येतो, त्यामुळे तो ओळखणे गरजेचे आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या जीवनात असा एक विलक्षण क्षण येईल जिथे तुम्हाला वेळ जणू थांबल्यासारखी वाटेल. तो क्षण एखाद्या अनपेक्षित फोन कॉलच्या रूपाने असू शकतो, एखाद्या महत्त्वाच्या मेसेजद्वारे, एखादी जुनी महत्त्वाची फाईल किंवा कागदपत्रे पुन्हा अचानक हातात येण्याने असू शकतो, किंवा एखादा अनोळखी व्यक्तीचे साधे वाक्य तुमच्या मनाला थेट स्पर्श करून जाईल. त्या क्षणी तुम्हाला तीव्रतेने जाणवेल की हीच ती संधी आहे जिची मी वाट पाहत होतो. आणि हाच तो बुधाचा आणि हस्त नक्षत्राचा शुभ संकेत असतो.
हा बुद्धीचा कारग्रह कधीही थेट ओरडून सांगत नाही, तो फक्त बुद्धीला आणि मनाला योग्य दिशा दाखवतो. आणि हा संकेत जर तुम्ही वेळेवर ओळखला आणि स्वीकारला तर तुमच्यासाठी यशाची नवीन दारे खुली होतील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे अचानक मार्गी लागतील. नको असलेल्या मानसिक जबाबदारीचे ओझे तुमच्या डोक्यावरून उतरून पडेल आणि आयुष्याचे नेमके ध्येय काय आहे हे तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. पण इथे मी तुम्हाला एक छोटासा इशारा नक्की देईन की नियती असा संकेत फक्त एकदाच देते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता शांत मनाने त्याचा स्वीकार करा आणि या सुवर्ण संधीचे सोने करा. या काळात कन्या राशींच्या लोकांनी आपले मन अत्यंत शांत ठेवणे गरजेचे आहे, कारण निसर्ग कधीही मोठ्याने ओरडत नाही, तो केवळ मनामध्ये कुजबुजतो आणि जो ती कुजबूज ऐकतो तोच प्रगतीच्या पुढच्या अध्यायात यशस्वीपणे प्रवेश करतो. तिसरा चमत्कार म्हणजे तुमच्या आर्थिक अडथळ्याची साखळी आता पूर्णपणे तुटण्यास सुरुवात होईल. कन्या राशीचा संघर्ष नेहमी केवळ पैशाच्या कमतरतेसाठी नसतो, तर नशिबाने निर्माण केलेल्या अडथळ्यांमुळे असतो. अनेकदा प्रचंड कष्ट करूनही किंवा चांगली कमाई असूनही पैसा हातात टिकत नाही. मेहनत करूनही अपेक्षित आर्थिक समाधान मिळत नाही. यामागे केवळ तुमचे नशीब कारणीभूत नसते, तर ते कर्माचे थांबलेले एक चक्र असते. पण आता या जूनच्या पहिल्याच आठवड्यात ग्रहांची नक्षत्राची स्थिती अशी बदलत आहे की हे थांबलेले आर्थिक चक्र आता पुन्हा योग्य वेगाने फिरू लागेल. मी असे म्हणणार नाही की तुम्हाला अचानक एखादी मोठी लॉटरी लागेल, पण तुमच्या पायाखालची आर्थिक जमीन कमालीची मजबूत होईल. कुठेतरी अडकलेला किंवा बुडीत कष्टाचा पैसा अचानक परत मिळण्याच्या हालचाली सुरू होतील. ज्या व्यवसायात किंवा कामात सतत नुकसान सोसावे लागत होते, तिथे आता नुकसान पूर्णपणे थांबून नफा मिळवण्यास सुरुवात होईल. तुमचे अनावश्यक खर्च आपोआप नियंत्रणात येतील आणि भविष्याबद्दल वाटणारी पैशाची भीती मनातून कायमची निघून जाईल. हा चमत्कार खूप संत पण अत्यंत खात्रीशीर असेल, जो तुम्हाला भविष्यातील आर्थिक प्रगतीसाठी एक मजबूत पायाभरणी करून देईल, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरील चिंतांचे ओझे हलके होईल आणि तुम्हाला निवांत झोप लागेल. कन्या राशींच्या लोकांनी नेहमी स्वतःपेक्षा आधी आपल्या कुटुंबाची, कामाची आणि लोकांच्या अपेक्षाची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळली आणि हे करत असताना तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणे मात्र पूर्णपणे विसरून गेलात. म्हणूनच चौथा चमत्कार तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि मानसिक स्वास्थ्यात घडणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात एका सुंदर सकाळी जेव्हा तुम्ही उठाल, तेव्हा तुम्हाला अचानक आपले मन कमालीचे हलके आणि प्रसन्न वाटेल. कोणत्याही कारणाशिवाय मनाला एक अनामिक शांतता जाणवेल. डोक्यातील सर्व नकारात्मक विचार आणि भूतकाळातील कटू आठवणी आपोआप दूर होतील आणि तुमच्या स्वभावातील रागावर तुमचे संपूर्ण नियंत्रण येईल. हेच ते उत्तम लक्षण आहे जे सांगते की तुमच्या कठीण परीक्षेचा काळ आता संपला आहे. या टप्प्यावर तुमच्यातील सुप्त शक्ती तुम्हाला सांगेल की आता इतरांसाठी खूप केले, आता स्वतःच्या आनंदासाठी आणि प्रगतीसाठी जगण्याची वेळ आली आहे. या मानसिक बदलामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमता प्रचंड वाढेल. कोणालाही चुकीच्या गोष्टींसाठी स्पष्टपणे नाही मानण्याचे धाडस तुमच्यात पुन्हा निर्माण होईल. तुम्ही स्वतःची खरी किंमत ओळखायला लागाल आणि जेव्हा माणसाचे मन इतके खणखर आणि स्पष्ट होते, तेव्हा परिस्थितीला देखील त्याच्यासमोर झुकावेच लागते. मित्रांनो, कर्माचा पहिला अध्याय संपणे म्हणजेच तुमच्या संघर्षाचा अंत होऊन चांगल्या प्रतिफळाची सुरुवात होणे होय. जूनचा हा पहिला आठवडा कन्या राशीसाठी एखाद्या नव्या जन्मासारखा अत्यंत महत्त्वाचा असेल, कारण कर्माचे चक्र आता पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरणार आहे. हा काळ केवळ 7 दिवसांचा कालावधी नसून तुमच्या आयुष्यातील एक मोठी सीमारेषा ठरेल. ज्या रेषेच्या एका बाजूला केवळ संघर्ष, मौन आणि सहनशीलता होती, तर दुसऱ्या बाजूला आता सुख, समृद्धी, मानसिक शांतता आणि यशाची नवी दिशा असेल. हे 4 चमत्कार म्हणजे केवळ नशिबाने दिलेले दान नसून तुम्ही आजवर दाखवलेल्या अथांग संयमाचे हे सृष्टीने दिलेले गोड उत्तर आहे. आता तुम्हाला स्वतःला कोणासमोर सिद्ध करण्याची अजिबात गरज नाही, कारण येणारी वेळच स्वतः तुमची योग्यता या जगाला दाखवून देणार आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या नादात स्वतःचा वेळ वाया घालवू नका. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, कारण हेच तुमच्या चांगल्या कर्माचे खरे फळ असणार आहे. लक्षात ठेवा, हा तुमच्या प्रवासाचा शेवट नसून तुमच्या सुवर्ण काळाची ही फक्त एक सुरुवात आहे. कन्या राशीचा खरा आणि यशस्वी प्रवास आता जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतोय. हे सर्व चमत्कार तुमच्या आयुष्यात नक्कीच घडणार आहेत. त्यामुळे मनातील सर्व चिंता सोडून द्या, निश्चित व्हा आणि आपले प्रामाणिक कष्ट असेच सुरू ठेवा. तर माझ्या कन्या राशींच्या मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबचे बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.